नमस्कार. कधी विचार केलाय की मतदार आपलं मत का बदलतात? यामागे फक्त आर्थिक कारण असतात, आश्वासनं पूर्ण न झाल्याचा राग असतो, की याहीपेक्षा काहीतरी अधिक खोलवर दडलेलं असतं? आज आपण फक्त हेडलाईन्सच्या पलीकडे जाणार आहोत, एका मतदारसंघाच्या, गोंदियाच्या थेट हृदयात डोकावणार आहोत आणि तिथल्या राजकारणाचे खरे प्रवाह समजून घेणार आहोत. गोंदियाला एक केस स्टडी म्हणून वापरून आपण प्रशासनाबद्दल काही महत्त्वाचे सार्वत्रिक धडे शिकणार आहोत. बघा, कुठलीही जागा समजून घ्यायची असेल तर आधी तिथल्या लोकांना आणि त्यांच्या मातीला समजून घ्यावं लागतं. तर चला माझ्यासोबत महाराष्ट्रातील गोंदियामध्ये आणि तिथल्या सामान्य नागरिकांच्या नजरेतून राजकारणाचं खरं जमिनीवरचं चित्र पाहूया. गोंदियाच्या या संपूर्ण प्रवासात आपण काही महत्त्वाच्या टप्प्यांमधनं जाणार आहोत. आपण आधी जमिनीचा कौल ऐकू, मग निवडणुकीचे आकडे काय संकेत देतात ते उलगडू आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकशाहीतलं सर्वात मौल्यवान चलन म्हणजे लोकांचा विश्वास, तो पुन्हा कसा मिळवता येतो याचाही शोध घेऊया. चला तर मग. ठीक आहे, तर सुरुवात अगदी मुळांपासून करूया. कोणत्याही राजकीय विश्लेषणाचा पाया हा त्या जागेच्या सामाजिक आणि आर्थिक रचनेत असतो. चला गोंदियाच्या वास्तवात आणखी खोलवर उतरूया. गोंदिया ही प्रामुख्याने शेतकऱ्यांची भूमी आहे. इथली समाजरचना बघितली तर आपल्याला दिसेल की बहुसंख्य लोकसंख्या ही ओबीसी आणि इतर समाजाची आहे, साधारणपणे 70%. पण त्याचबरोबर अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती यांची उपस्थितीही खूप लक्षणीय आहे. दोन्ही मिळून जवळपास 30% मतदार होतात आणि हीच सामाजिक वीण, हीच विविधता इथल्या राजकारणाचं मैदान तयार करते, जिथे प्रत्येक गटाच्या आकांक्षांना महत्त्व दिल्याशिवाय पुढे जाता येत नाही. हे एक वाक्य, हे फक्त एक वाक्य नाहीये. हे इथल्या लोकांच्या मनातलं दुःख आहे. शेतीचं संकट, मुलांच्या हाताला काम नसणं, वाढती महागाई, याच चिंता आहेत ज्या गोंदियाच्या मतदारांच्या मनात रात्रंदिवस घुमत राहतात. आणि शेवटी हेच ते मुद्दे आहेत जे निवडणुकीचा निकाल ठरवतात. आता लोकांच्या याच भावना मतपेटीत कशा उतरतात ते पाहूया. लक्षात ठेवा, आकडे हे केवळ निर्जीव अंक नसतात, ते लोकांचा सामूहिक आवाज असतात, त्यांनी दिलेला कौल असतात. तर मग गेल्या दशकात गोंदियाच्या निवडणुकीचे निकाल आपल्याला नक्की कोणती कहाणी सांगतायत? चला मागच्या 3 निवडणुकांच्या आकडेवारीवर एक नजर टाकूया आणि बदलाचे हे संकेत हळूहळू उलगडून पाहूया. 2009 मध्ये जाऊया, तेव्हा चित्र अगदी स्पष्ट होतं. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला तब्बल 46.5% मतं मिळाली होती आणि त्यांनी जवळपास 10,000 मतांच्या फरकाने ही जागा जिंकली होती. हा एक स्वच्छ, स्पष्ट जनादेश होता, जो त्यावेळच्या लोकांच्या विश्वासाचं प्रतिबिंब होतं. पण 5 वर्षांनंतर 2014 मध्ये या चित्रात बदल दिसायला सुरुवात झाली. काँग्रेसची मतं बघा, 46.5% थेट 32% आली, म्हणजे जवळपास 14% घसरण. जागा जरी ते जिंकले असले तरी मतांमधली ही घट लोकांचा विश्वास कमी होत असल्याचा एक मोठा आणि स्पष्ट संकेत देत होती. आणि मग आला 2019चा निकाल, ज्याला राजकीय भूकंप म्हणायला हरकत नाही. काँग्रेसचा आकडा कोसळला. कल्पना करा, फक्त 4.3% आला आणि एक बंडखोर अपक्ष उमेदवार तब्बल 27,000पेक्षा जास्त मताधिक्याने दणदणीत विजय मिळवतो. हा केवळ एक बदल नव्हता, हा प्रस्थापित पक्षांवरील अविश्वासाचा एक मोठा स्फोट होता. तर कळीचा प्रश्न हा आहे की इतका मोठा, इतका टोकाचा बदल का झाला? या निकालामागे कोणती व्यवस्थात्मक कारणं होती? चला या स्विंग मताची, या बदलत्या मताची चिकित्सा करूया. ही टाइमलाईन बघा. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की गोंदिया हा एक क्लासिक स्विंग मतदारसंघ आहे. इथली निष्ठा कधीच एका पक्षाशी कायम राहिलेली नाही. मतदार नेहमीच चांगल्या, प्रभावी पर्यायाच्या शोधात राहिले आहेत. आणि हे महत्त्वाचं आहे, कारण आपलं संविधान प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार देतं आणि तितक्याच जबाबदारीने आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्यही देतं. गोंदियामध्ये दिसणारे हे बदल म्हणजे त्याच लोकशाही मूल्यांचं एक जिवंत उदाहरण आहे. आता हा बार चार्ट बघा. काँग्रेसच्या समर्थनाचा पाया कसा खचत गेला हे अगदी स्पष्टपणे दाखवतो. ह्या घसरणीकडे नीट लक्ष द्या. फक्त एका दशकात 46%वरून 4%पर्यंतची घसरण ही फक्त एक राजकीय हार नाहीये, हे लोकांशी, मतदारांशी तुटलेल्या संवादाचं प्रतीक आहे. इथे कोणत्याही एका व्यक्तीला किंवा नेत्याला दोष देण्यापेक्षा मूळ मुद्दा समजून घेणं महत्त्वाचं आहे. जेव्हा शेतकऱ्यांच्या, तरुणांच्या समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होतं, तेव्हा मतदार संपूर्ण व्यवस्थेलाच एक जोरदार धक्का देतात. गोंदियामध्ये नेमकं हेच घडलं. ठीक आहे, तर आत्तापर्यंत आपण समस्येचं निदान केलं. आता उपायांकडे वळूया. मतदारांशी तुटलेला हा संवाद, हा विश्वास पुन्हा कसा जोडता येईल यासाठी एका पद्धतशीर, चौफेर आराखड्याची गरज आहे.
या आराखड्याला आपण चतुर्मुख सिद्धांत किंवा सोप्या भाषेत 4 आयामी धोरण म्हणू शकतो. हा विश्वास पद्धतशीरपणे टप्प्याटप्प्याने पुन्हा मिळवण्यासाठी एक सर्वसमावेशक योजना आहे. ही योजना समस्येवर 4 वेगवेगळ्या दिशांनी एकाच वेळी काम करते. याची कल्पना तुम्ही एक घर बांधण्यासारखी करू शकता. पहिला चेहरा निवडणुकीचा. हा त्या घराचा पाया आहे, म्हणजे लोकांना त्यांच्या खऱ्या मुद्द्यांवर एकत्र आणणं. दुसरा चेहरा संघटनात्मक. ह्या त्या घराच्या भिंती आहेत, म्हणजे पक्षातले मतभेद मिटवून कार्यकर्त्यांना ऊर्जा देणं. तिसरा कथानकाचा. हे त्या घराचं छप्पर आहे, लोकांना बदलाची एक नवी सकारात्मक उमेद देणारी कथा सांगणं. आणि चौथा संसाधनांचा, म्हणजे वीज आणि पाणी. या सगळ्या गोष्टींना प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणारी शक्ती आणि साधनं. पण फक्त कागदावर रणनीती आखून काहीच होत नाही. ती रणनीती गोंदियाच्या लोकांच्या खऱ्या दैनंदिन समस्यांची, त्यांच्या त्रासाशी कशी जोडली जाते, हे सर्वात महत्त्वाचं आहे. चला पाहूया हे प्रत्यक्षात कसं करता येईल. हा हीटमॅप बघा. हा आपल्याला मतदारांच्या मनातल्या सर्वात ज्वलंत समस्या दाखवतो. शेती, रोजगार आणि महागाई हे मुद्दे लाल रंगात आहेत. याचा अर्थ हे सर्वोच्च प्राधान्याचे विषय आहेत. कोणताही राजकीय प्रतिसाद, कोणतंही आश्वासन या 3 मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवूनच तयार व्हायला हवं. यालाच आपण माहितीचे मूल्य म्हणू शकतो. म्हणजे काय? तर लोकांकडून मिळालेल्या माहितीचं, त्यांच्या तक्रारींचं त्यांच्यासाठी ठोस मूल्यामध्ये, म्हणजे ठोस उपायांमध्ये रूपांतर करणे. उदाहरणार्थ, जर डेटा सांगत असेल की सिंचनाचा अभाव ही मोठी समस्या आहे, तर त्यावर एक ठोस सिंचन योजना तयार करून लोकांपुढे ठेवणं. हेच आहे माहितीला कृतीत उतरवणं. आता आपण गोंदियाच्या या विशिष्ट उदाहरणावरून राजकारणाच्या एका सार्वत्रिक मूलभूत तत्वाकडे येऊया. आणि हा विश्वास जिंकण्याच्या प्रक्रियेत लोकांच्या माहितीचा आदर करणं हे आजच्या काळात खूप महत्त्वाचं आहे. भारताचा नवीन डेटा संरक्षण कायदा नागरिकांच्या खाजगीपणाच्या आणि संमतीच्या अधिकाराला अधोरेखित करतो. धोरणं लोकांपर्यंत पोहोचवताना या मूल्यांचं पालन करणं आवश्यक आहे. गोंदियामधील कौल एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सिद्ध करतो की लोकशाहीत अंतिम चलन पैसा किंवा ताकद नाही, तर फक्त आणि फक्त विश्वास आहे. आणि हाच तो प्रश्न आहे ज्यावर आपल्या सर्वांनी विचार करायला हवा. कोणतीही राजकीय व्यवस्था केवळ निवडणुका जिंकण्यापलीकडे जाऊन लोकांचा विश्वास दररोज, प्रत्येक दिवशी कमावण्याचं ते शांत आणि सातत्यपूर्ण काम कसं करू शकते. कारण सुशासन हे निवडणुकीच्या दिवशी संपत नाही, तर तिथूनच त्याची खरी सुरुवात होते. If you want to become a people-centric leader and uplift your constituency, get in touch with blueprintstrategies.ai at mgr@blueprintstrategies.ai or call 08042044160. Purpose beyond politics.